शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शाळा अशा विविध ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल 12,75,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित व्यक्तीने बनावट नियुक्ती आदेश देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। याबाबत विठ्ठल रेवनाथ पाटेकर यांनी बुधवारी फिर्याद दिली आहे। मंगेश मर्शाल भिंगारदिवे, उषा मंगेश भिंगारदिवे, नितीन बाळासाहेब जाधव, कालिदास बेगळे, दिवकर आदी बाळासाहेब केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती। मात्र सध्याच्या युती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अपुरी असून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज असताना केवळ घोषणाबाजी करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। अमरनाथ व वैष्णोदेवी यात्रेला हेलिकॉप्टरसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून 7 महिलांसह एका पुरुषाकडून 1,51,000 रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिनेश पोपट भोर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत स्मिता अनिल शितोळे यांनी बुधवारी फिर्याद दिली आहे। शितोळे कुटुंबाचे वडगाव गुप्ता येथे प्लॅम्बिंग हार्डवेअरचे दुकान असून दुकाना शेजारी राहणाऱ्या दिनेश भोरची त्यांच्याशी ओळख झाली होती। राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करून देण्यासाठी 1,20,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे। यामध्ये महसूल सहाय्यक मंगेश विजय डुमणे आणि कंत्राटी कर्मचारी अमोल कानिपनाथ खामकर यांचा समावेश आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयातील MLC विभागाच्या रेकॉर्ड रूममध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रिल काढून प्रवेश करत महत्त्वाचे जुने रेकॉर्ड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात रुग्णालयात प्रशासनात खळबळ उडाली आहे। याबाबत जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक कैलास काशीनाथ शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी फिर्याद दिली आहे। त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शिंदे हे MLC विभागात कार्यरत असून MLC रेकॉर्डची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।